नमस्कार पॅरेंट्स, उन्हाळ्याच्या शुभेच्छा. खूपच उष्णता वाढलेली आहे आणि प्रत्येक पालकांची सध्या एकच तक्रार आहे की बाळ अजिबात जेवण करत नाही, दिवसभर खेळते. पालकांना नंबर 1 टीप की बाळांच्या अजिबात मागे लागायचं नाही. जेवण कर किंवा खा, त्यांना भूक लागू द्या, जेव्हा खाईल तेव्हा खाईल. टीप नंबर 2, बाळांना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून एक सोपा उपचार. आंबे तर बाजारात आलेच आहेत, पण त्यासोबत काळ्या मनुका, खजूर, अंजीर, खडीसाखर, डाळिंब, आवळा कँडी किंवा बोरं, कोकम, चिंच, जे काही आंबट पदार्थ घरात असतील ते तुम्ही 4 पट पाण्यामध्ये भिजत घालून 1 तासासाठी, त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये मस्तपैकी फिरवून त्याचा ज्यूस काढून द्या आणि हे बाळांना दिवसातनं 2-3 वेळा द्या, जेणेकरून त्याचं हायड्रेशन मेंटेन राहील. हायड्रेशन मेंटेन असलं की बाळ जेवण केलं नाही तरी पण बाळंतीच्या तक्रारी जसं उष्णतेचे त्रास, घामोळ्या, उन्हाळं लागणं अशा तक्रारी होत नाही आणि बाळाचं तरपण चांगलं होतं. म्हणजे बाळ आल्हाददायक असतं आणि किरकिर करत नाही. मी वैद्या मैत्री सौरभ लिमये, आयुर्वेदिक पेडियाट्रिशियन, अहिल्यानगर.